नमस्कार मित्रांनो. सकाळपासून जर आज निफ्टी पाहिली तर डाऊनमध्ये आहे मित्रांनो. संपूर्ण मार्केटच डाऊन आहे. कोणता पण शेअर पहा तुम्ही चांगल्या प्रकारे डाऊन आहे. फक्त एकच सेक्टर आहे आज, IT सेक्टर. IT सेक्टरमध्ये आज ठीकठाक म्हणजे बऱ्यापैकी थोडीशी तेजी आहे. बाकी तुम्ही रेल्वे सेक्टर बघा, रेल्वे सेक्टरमध्ये चांगले चांगले शेअर असे घसरताना दिसते आपल्याला. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर असेल तेही बिलकुल डाऊनमध्ये दिसत आहे. तुम्ही बघा लार्सन अँड टुब्रो, रिझल्ट पण ठीकठाक आहे, तरी पण शेअरमध्ये 4% जास्त गिरावट आहे आज. फंडामेंटल एवढा स्ट्रॉंग शेअर असतानाही त्याच्यामध्ये गिरावट चालू आहे मित्रांनो. याचं कारण काय आहे की काल जे बजेट झालं, तर बजेटचे नंबर एवढे खराब असं नाही म्हणता येणार, कारण की मार्केटच्या दृष्टीनं जर पाहिलं तर काही खास असं मुवमेंट येण्यासारखं पण काही नव्हतं. पण जर मिडल क्लास जे लोक येतं त्यांच्यासाठी एक चांगली आणि खुशीची बातमी होती काल. कारण 12 लाखापर्यंत जो टॅक्स लागतो आपल्याला, तर तो टॅक्स लागत नाहीये. तर बाकी सेक्टर जर पाहिलं आपण, रेल्वे सेक्टर पाहिलं, डिफेन्स सेक्टर पहा. डिफेन्स सेक्टरमध्ये तुफान गिरावट चालू आहे, बिलकुल गिरावट चालू आहे. कोणता पण शेअर पहा तुम्ही यात. तर या आणि जर आपण आपला पोर्टफोलिओ पाहिला तर पोर्टफोलिओ पण बिलकुल लाल निशाण्यामध्ये. तर याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्या पोर्टफोलिओमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅपचे शेअर थोडेसे जादा येतं. त्याच्यामुळं मार्केट इंडेक्स जर 50-100 पॉईंट जरी डाऊन असला तरी पण आपला पोर्टफोलिओ चांगला जोरात खाली येतो. आणि जर निफ्टी सेन्सेक्स जर थोडंसं निफ्टी 150 पॉईंट 200 पॉईंट जरी अप राहिली तरी पण आपला पोर्टफोलिओ तेवढा रिकवर नाही करत की जेवढा पॅनिक असताना पडतो. तर याच्यासाठी एकच सांगतो मित्रांनो की जे पण आपण शेअर तुम्ही चूज केलेले आहेत, जे पण शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील त्याचे करंट अपडेटमध्ये राहा. त्याचबरोबर त्याचे फंडामेंटल चेक करा मित्रांनो. जर स्मॉल कॅप आहे आणि क्वार्टर रिझल्ट वगैरे त्याचा परफॉर्मन्स ठीक नाही आहे तर त्याला सेल केलेलंच चांगलं राहील. कारण आपण मी तर पर्सनल सांगतो मित्रांनो की मी वाट पाहत होतो बजेटमध्ये जर चांगलं काय आलं तर मुवमेंट होईल असं मला वाटलं होतं. पण खास काही शेअर मार्केटच्या दृष्टीने जर पाहिलं तर खास काही नव्हतं त्याच्यामध्ये मित्रांनो. त्याच्यामुळं जे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर आहेत त्यांना होल्ड करा मित्रांनो. आणि ज्याचे कमकुवत रिझल्ट येतं, कारण की स्मॉल कॅप, मिड कॅप, खास करून स्मॉल कॅपला रिकवर करण्यासाठी खूप जास्त टाईम लागेल. कारण मार्केट आता जरी बुलिश मुवमेंट जरी सुरू झाला याच्यामध्ये, तरी पण आपलं जे स्मॉल कॅप ज्या प्राईजमधून तो शेअर घसरलाय तो प्राईजमध्ये येण्यासाठी त्याला खूप जास्त टाईम लागेल मित्रांनो. त्याच्यामुळं चांगले फंडामेंटल शेअर पोर्टफोलिओमध्ये ॲड करा. त्याचबरोबर जे स्मॉल कॅप असतील ज्याचा परफॉर्मन्स खराब असेल, त्याचबरोबर निगेटिव्ह न्यूज चालू असेल, त्याला तुम्ही सेल करून आपल्या पोर्टफोलिओमधून कमी करू शकता मित्रांनो. आणि एक महत्त्वाची आणि बोनस टिप देतो मित्रांनो की कोणतंही इन्व्हेस्टमेंट जर करताय तर त्याचं आशा करतो तुम्ही फंडामेंटल त्याचे प्रत्येक गोष्टी पाहूनच त्याच्यामध्ये हे करताल. पण जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल मित्रांनो तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला की स्टॉप लॉस हा नक्की लावत जा मित्रांनो. कारण स्टॉप लॉसने काय होतं की एक फिक्स अमाऊंट असते की जिथं आल्यानंतर आपण एक्झिट होतो. त्याच्यामुळे स्टॉप लॉस लावत जा. आणि बाकी याच प्रकारे चांगल्या अपडेट डेली शेअर मार्केटच्या भेटण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.